कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार। नाफेड आणि एनसीसीएस मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार। कांद्याला दर मिळत नसल्याने महाविकास आघाडी आक्रमक। चांदवडमध्ये आज आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत रास्ता रोको, तर सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे रस्त्यावर उतरणार। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात वादळी पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। जालना जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। जाफराबाद, भोकरदन, परतूर, मंठा तालुक्यांना झोडपलं। केळी पिकासह घरांचंही नुकसान। वादळी पावसामुळे पपईच्या बागांचं नुकसान। येवल्याच्या कोटम गावातल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबत। मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थितीत चर्चा। संभाजीनगर, नाशिक, पुण्यातील जागांवरील महायुतीत रस्सीखेच। विजय पाटकरांच्या आरोपांनंतर नीलम शिर्केंची चित्रपट महामंडळ निवडणुकीतून माघार। नीलम शिर्के यांनी पत्रातून व्यक्त केली दिलगिरी। अर्थव्यवस्थेत भारताची उत्तम प्रगती। पंतप्रधान मोदींनी देशाचा भक्कम पाया रचला। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। विशाळगडावरील बेकायदा उर्साला परवानगी नाकारावी। हिंदी एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची प्रशासनाकडे मागणी। पादचाऱ्यांसाठी कोस्टल रोडच्या भुयारी मार्गावर बसवणार छत। पदपथ, सायकल ट्रॅक आणि परिसर अधिक सुशोभित करणार। सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण। हेमा मालिनी यांनी स्वीकारला पुरस्कार। क्रिकेटपटू हरमनप्रीतला पद्मश्री। भारतानं दलाई लामांच्या उत्तराधिकारी प्रकरणापासून दूर राहावं। तिबेटच्या मुद्द्यात बाह्य हस्तक्षेप मान्य नाही। चीनी दूतावासाच्या प्रवक्त्या यू जिंग यांचं निवेदन।